आमदार बच्चू कडू यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे। त्यांना सतत धमकीचे फोन येत आहेत, तसंच त्यांच्याविषयी अफवा पसरवल्या जात आहेत आणि त्यामुळेच कडूंनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची आक्रमक नेते म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे। नेहमीच ते रोखठोक परखड भूमिका मांडतात। सरकारसोबत असतानाही कडू एखाद्या मुद्द्यावर सरकारविरोधी भूमिका घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत। पण आता बच्चू कडूंनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे केली। कडूंनी पोलीस अधीक्षकांना एक पत्र दिलं। धमकी देणाऱ्यांना नक्षलवाद्यांचा उल्लेख केल्यामुळे पोलिसांचे कान टवकारले। आपण गडचिरोलीत राहत असून आपले नक्षलवाद्यांशी जवळचे संबंध आहेत। बच्चू कडूला पाहून घेऊ, आज मौका देख के बच्चू कडू को चौका मारेंगे, अशा प्रकारची धमकी दिल्याचं बच्चू कडूंनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। तसंच आपला अपघात झालाय का अशा प्रकारची विचारणा करणारे फोन येत असल्याचंही बच्चू कडूंनी म्हटलं। 2-3 दिवस झाले का एक फोन आम्हाला येतो का तुमचा अपघात झाला का, एक सातत्यानं असं का वार्ता फैलवल्या जाते, हे थोडं चिंतेची गोष्ट होती। एखाद्या वेळेस खरोखरच अपघात होईल आणि त्याच्यात दुर्लक्ष होऊ नये आणि नेमकं याच्या मागचं काय कारण आहे। बच्चू कडूंना धमकी आल्यामुळे राजकीय नेते आक्रमक झाले। सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली। त्यांचं संरक्षण केलं पाहिजे आणि बच्चू कडूंच्या जर केसाला धक्का लावला तर हे राज्य सरकार जबाबदार राहील, याची खबरदारी सुद्धा राज्य सरकारने घेतली पाहिजे। मला वाटते आपलं ग्रह खातं सक्षम आहे, देवेंद्र फडणवीस यात लक्ष घालतील आणि तात्काळ याचा बंदोबस्त करतील। खरं तर आमदार बच्चू कडू यांना सध्या Y+ दर्जाचं संरक्षण आहे, पण या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर आता पोलीसही सतर्क झाले। बच्चू कडूंना धमक्या देणाऱ्यांमागे कोण आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।